हा बघा, इथून मेन आपल्याला वरती जायचं आहे आणि वरती आपल्याला लागणार आहे मोठी मलसी. धबधबा बघा कसला भारी आहे. हा आता या आली पायाजवळ. आता लागेल. तर बघा पूर्ण वॉटरप्रूफ आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. त्याच्यामध्ये वारा आहे भरपूर, वारा भरपूर सुटला आहे. हा बघा हा एकदम मस्त. एकदम मस्त चिकन सारखं वाटतं. कसं वाटतंय? एक नंबर. सॉलिड ना बघा. बटाटे वगैरे आहेत ना एकदम परफेक्ट, एकदम शिजलेत बघा. बटाटा खाऊन बघ. अरे एकदम पोपी सारखं वाटतं. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज चाललो आहे आपण कॅम्पिंगला. नाणेटी गेली, नाणेटी होती. अशा जागी आपण आज कॅम्पिंग करणार आहोत की अगोदर अशा जागी आपण कधी कॅम्पिंग केली नव्हती. आणि खालच्या साईडला आवाज येतोय पाण्याचा, आणि इकडची वाल बघू शकता तुम्ही, एवढी स्वच्छ आणि क्लिअर आहे ना, जबरदस्त एकदम. हा पूर्ण जांभा दगड्यांचीच वाल आहे ह्या साईडला, त्याच्यामुळं पाणी एकदम उन्हाळी पण एकदम गार पाणी असतं. हा कुत्रा घाबरला बघा आपला. कारण काय माहिती आहे, ह्या नदीचं पाणी सगळीच लोक पितात. आणि ही पाईपलाईन गेले खाली, जी खाली गावं आहेत मजगाव, वालवट, त्या साईडला पाणी गेलं. हा बघा कसला घनदाट जंगल चालू झालं आहे. आणि आपल्याला ह्या साईडून जायचं आहे बघा. रस्ता एकदम डेंजर आहे बघा. हा एक कुत्रा आलाय आपल्यासोबत. करवंदीच्या झाली आणि अशा अनेक झाडं पडलेली आहेत जंगलामध्ये, वादळामुळं आणि पावसामुळं पडलेत. पोचलोय मोठ्या हॉलत. आणि इकडचं पाणी बघा, जबरदस्त पाणी. अरे वाजा भरपूर आहे आपल्यासोबत. तर बघा इकडे सगळं सामान आहे, इकडे टेंट वगैरे सगळा वाजा आहे. पाठीमागं बॅगी वगैरे आहेत. वाजा भरपूर आहे आपल्यासोबत. हे बघा इकडून 2 कुत्रे आहेत. पाणी आहे ना वालेला भरपूर आहे. अजून आपल्याला बराच चालायचं आहे, कमीत कमी अजून अर्धा तास चालायचं आहे वरती. तर आपण वालेतूनच चाललोय. जाता जाताना आहे ना आपण खुबे उठून घेऊन जाऊ. जाता जाता आहे ना आपण खुबे उठून घेऊन जाऊ.
म्हणजे आपल्याला रात्रीला बनवायला होतील. आणि अजून बघू खेकडे वगैरे कशा पद्धतीने मिळत आहेत. वरती जाऊन बरंच चालायचं अजून. चला हे बघा, इथंच बघा पूर्ण डोपरावर पाणी आहे. आपलं खोल आहे या साईडला. तर अशा वाल्यातून आपल्याला जावं लागतोय, कारण अजून आपल्याला भरपूर लांब जायचं आहे. अजून आपल्याला भरपूर लांब जायचं आहे आणि अशा जागेतून आपल्याला जावं लागतंय. पाणी वाहायला भरपूर आहे. बघा ह्या साईडला पण आहे ना जागा आरली बघा पावसामुळं. मागच्या टायमाला 3 दिवस पाऊस कंटिन्यू चालू होता, त्याच्यामुळं जास्त पाऊस पडल्यामुळं आहे ना अशी जागा आरते बघा इकडं. आणि मोठी मोठी झाडं पडलेत. त्यातून आपल्याला वाकून वगैरे जावं लागतंय असं. चला बघूया, वाट काढायला लागेल कशी ना कशी तरी. ह्या साईडून आहे काय बघू दे. बापरे, हे बघा झुकून जायला लागेल, तुझी बॅग अडकल. आणि आपण पोचलो इकडं वाघ बिलाजवळ. मला वाघ बिल बघायला भेटेल का? भरपूर वर चढलो डोंगरा साईडला बघा इकडं. हाती आहेत मैन मामाच्या हातात. आणि ते चढायचा कसं काय? इथून चढायला एकदम सावकाश लागेल, पाय स्लिप होते. कसला डेंजर वाटते ना. तू कधी बघितलास काय? कुणा आलेला आलेला कुठं? अरे बाप रे. आणि इकडे सापाची मेन बघू शकता कसली आहे. कसला मोठा साप असेल याच्यात. हा इकडचा वाघ बिल. गेल्या वर्षी आपण व्हिडिओ बनवलेली. डेंजर जागे आहे ना इकडे पाहिला. म्हणजे ह्या टायमात पण, ह्या टायमात राहतो नाही ना, उन्हाळी वगैरे असं येत असं कधीतरी फेरी असते काय. तर हा इकडं वाघ बिल आहे. वाघ बिलाच्याच बाजूने चाललोय आपण. वरच्या साईडला टेंट लावायचा आहे. डेंजर जागा आहे वाघ बिल. चल पाय स्लिप होत आहेत. हा बघा, इथून मेन आपल्याला वरती जायचं आहे. आणि वरती आपल्याला लागणार आहे मोठी मलसी. धबधबा बघा कसला भारी आहे. पाणी बघा कसला भारी पडतोय. ह्याच्याच वरती आपल्याला जायचं आहे. एवढा मजा घेऊन एवढा वर चढलो. इकडे बघू शकता काही सीन आहे जबरदस्त. मस्त आहे ना, पाणी पडतोय बघा जबरदस्त. अशा घनदाट जंगलामध्ये आपण जागा शोधून काढले मैन मामाने वगैरे. वरती आहे ना पूर्ण मलकी आहे आणि तिकडे आपल्याला टेंट लावायचा आहे. कसला भारी वाटतंय बघा. ही जागा चांगली वाटते ना. कमीत कमीत आहे ना 1 तास जास्त गेला आपल्याला वरून, म्हणजे चालत येताना. कारण एवढ्या घनदाट जंगलात आज पहिल्यांदा आपण कॅम्पिंग करतोय. आणि एवढा घनदाट जंगल चारी साईडला आहे ना पूर्ण पॅक आहे. जंगलच आहे मोठा. आणि त्या जंगलाच्या मधोमध आहे ना मोठी मलशी आहे. त्या मलशीवरती आपण टेंट लावणार आहोत. आणि ह्या साईडला कॅम्पिंगचा एकदम खतरनाक अनुभव असणार आहे आजचा. म्हणजे आता 3:30 वाजले असतील. तर बघूया अजून आपण खेकडे बिकडे बघू काहीतरी, खेकडे वगैरे बघू काहीतरी. पहिला आहे ना सध्या टेंट लावून घेऊया, कारण भरपूर थकल्यासारखं आलं आहे. आणि एवढ्या लांब चालत आलो आहे आपण. तर पहिला टेंट लावून घेऊया चला. आणि जिथं टेंट लावला आहे ना पूर्ण आहे ना खुला भाग आहे, मोकळी जागा आहे या साईडला. आणि त्याच्यामुळे आहे ना टेंट पूर्ण वाऱ्याने हलतो इकडे तिकडे.
तर मैन मामाने इकडं काठी काढले, म्हणजे आपण हुक आणायला विसरलो त्याचे. असं वाटलं ना तर का अशा मोकळ्या जागी आपण टेंट लावू, तर ते हुक लावू पहिले. असे बघ इथे एक आहे, ह्याला लावायला लागेल. कातेला आहे खाली ना. दगड ठेव त्याच्यावर. हा अशी झाला काम बस. ओके, म्हणजे तेवढा सपोर्ट राहील त्याला. इकडे आहे ना दगडीला असे वेल बांधून घेऊ, म्हणजे कसं माहिती आहे सपोर्ट राहील जरा असं टेंटला. बस झालं ना. असं लावलं तर मग सपोर्ट राहील थोडा, वाऱ्यामुळे पूर्ण हलतोय. त्याला पाठीमागं बघा कसला वाऱ्याने हलतोय. इकडे आहे ना चुलीची तयारी केलेली आहे बघा मस्त. चूल पेटवून घेऊ. हे बघा एवढ्या वाऱ्यातून आपण इस्तो पेटवतोय. वारा तर भरपूर आहे, पेटायला जरा मुश्किल होईल, तरी पण त्यातून पेटवू. हाय वारा आहे. आता बघा बरोबर पेटले. आणि इकडे आहे ना इस्तो तर चांगले पेटले. आपण याच्यावरती ठेवू, पहिले चहा पिऊ, कारण संध्याकाळचा टाइम झालाय. संध्याकाळच्या टायमात चहा प्यायला मस्त वाटत. चला इकडे मस्त आपण चहा ठेवूया. इस्तो बघा कसली फडफडते, डेंजर एकदम. मसाला चहा पावडर. आणि वारा एवढा आहे ना, भरपूर वारा आहे, त्याच्यामध्ये अशी चूल पेटवणं भरपूर मुश्किल होतं. भरपूर टायमानंतर चूल पेटली आणि त्याच्यावरती ठेवली आपण चहा पहिली. आणि अजून आपल्याला ना बरेच असे खेकडे पकडायचे, बरेच नाही म्हणजे मिळतील तेवढे पकडू आज आपल्याला बनवायला. बरेच असे खुबे आपण निवडलेत, तर खेकडे त्याच्यामध्ये मिक्स असले ना तर आणखीन मजा वाटेल. तर बघू, चहा वगैरे पिऊ आणू, आपण पहिले जाऊ खेकडे पकडायला. एवढा वारा आहे ना, भरपूर वारा आहे, त्याच्यामुळे चहा बघा अर्धा तास झाला तरी तयार नाही झाले. पूर्ण आहे ना खुली जागा आहे, त्याच्यामुळे वारा भरपूर इथे लागतोय. तर चहा अर्धा तास झाला इकडे बनते चहा. वारा बघा कसला सुटलाय. झाले चहा उकल तर आलाय ते अजून थोडीशी. चला चहा तयार झाली इकडे मस्त. फ्लेवर वेगळा वाटतोय ना थोडा. मस्त वाटते बघ. मस्त वाटते एकदम शांत, एकदम वातावरणामध्ये मस्त वाटते एकदम चाय. कुणाला अजून पियालाय नाही. गरम आहे काय. तर चहा जबरदस्त झाली एकदम. अशा वातावरणात मध्ये संध्याकाळच्या टायमात चहा प्यायला लय भारी वाटतो. तर चहा कडक झाली एकदम, मस्त वाटला. भरपूर टायमाने चहा मिळाली, कमीत कमीत अर्धा तास पण जास्त गेला असेल चहा बॉईल व्हायला, म्हणजे चहाला उकळायला. तर चहा तयार झाले, चहा पिऊन घेऊया. टेंट तिकडे लावून ठेवलाय आणि आपण चालू आहे खेकडे शोधायला. खुबे आपल्याला भरपूर मिळालेत, तर त्याच्यामध्ये आहे ना खेकडे पण पाहिजे आपल्याला, तर मग बनवायला मजा वाटते. वारा एवढा सुटलाय ना, आवाज पण एकदम कॅच नसेल. पण वालेच पोचलोय, आपल्याला शोधायचे. तर अशा दगडाखालून आपल्याला खेकडे मिळतील. तेव्हा असे दगड वगैरे उचलायला लागतील. मुसळधार पाऊस येऊ शकतो. तर आपल्याकडे काही नाही, रेनकोट वगैरे काय नाही आणलाय. सेफ्टीसाठी आपण छत्री घेऊन आलो त्याच्यामध्ये. म्हणजे टेंट आहे ना तिकडे वरती लावला आहे आपण. बघा जेमतेम पाऊस आलाच शेवटी. वरती दगडी चांगले आहेत, चांगले आहेत.
खाली गेलो असतो तर चिंबोऱ्या मिळाल्या असतं आपल्या मोठ्या वाल्याला. पडशील. चिंबोरी का भाटू? हा पिल्लो आहे आताचा. चिंबोरीचा आहे चिंबोरीचा. हा हा दगड उपटले एक चिंबर भेटले. चिंबरच आहे ना? अरे मस्त साईजचे. उलटी झाली होती ती. खाली बघ. हाय परत तिकडे घ्यायची काय वर? तेवढीच आहे ना? ठीक आहे. हा ते तिकडे नका गेलं बाहेर. नाही तशी जाणार ना? महिना तिकडं नव्हतं. हा आता या आली पायाजवळ. तेवढीच आहे. फेमस साईज होतो. येत बा आता तिकडं. गेला डायरेक्ट कॅमेरा ते हात मारला. जस उपयोग ते माहिती मला. आता लागेल वरनं एक दगड काढे गेलो ना तशी वरनं दगडी वाघ येते. दगड आहे ती त्यावर येईल. सुका बिल असला तर जाऊ द्या. वाला आहे. हाताले आहे म्हणजे. बघा इथे भेटले वाटतं. साईज आहे. सेम साईज आहे. हाय आपल्याला बरेच वेळा आहेत ना खुब्यांची अंडी बघायला मिळाली. पण इकडे बघा खुबे आहेत ना कसे बघा अंड्यातून बाहेर निघालेत आताच. मस्त वाटत ना बघायला. पाऊस चालू झाला बघा जोरदार पाऊस. मिळाल्यात 4-5 खेकड्या मिळाल्या इकडं. आणि पाऊस आता बघा जोरदार आला. त्या साईडला दिसतो आपला टेंट पलीकडं. तरी तर पहिले आपण हातपाय वगैरे धुवून घेऊ. वारा बघा कसला सुटलाय जबरदस्त. बरोबर आहे ना संध्याकाळच्या टायमात पाऊस चालू झाला आणि वारा पण त्याच्यामध्ये भरपूर आहे. तर टेंट आहे ना इकडे तिकडे होतोय म्हणजे वाऱ्यामुळं. तरी आपण ते हुक आणले असते ना तर एकदम परफेक्ट बसलं असतं. तर इकडे आहे ना खेकडे बऱ्यापैकी मिळालेत आपल्याला. खेकडे बऱ्यापैकी मिळालेत तर आपण जाऊन ते मस्त की बनवणार आहोत. जरा पाऊस जायची वाट बघू तोपर्यंत थांबू असतात. याला बहुतेक हा पाऊस कसा उडता आहे वारा आहे त्याच्यामुळे आहे ना पाऊस टिकत नाही पटकन आहे ना जातोय निघून. तर चला खेकडे बघा ह्याच्या हातात आहेत 5-6 मिळालेत आणि आपल्याला खूप आहेत. तेच आपण मस्तपैकी बनवूया. ते पाहिजे नाही. हां कपड्यात निस्पाड आला पाऊस. ट्रेन लावून घेते नाही तर पाणी आतमध्ये नको राहू दे एवढे. लावून घेते. ट्रेनमध्ये बसलोय फायनली पण पाऊस जोरदार आहे त्याच्यामुळे. काय बोलतोस कुणाल? काहीच नाही.
तर बघा पूर्ण वॉटरप्रूफ आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. त्याच्यामध्ये वारा आहे भरपूर, वारा भरपूर सुटला आहे. हा बघा हा चार साईडला झोपायचं असं. चुलीची जागा चेंज करायला लागली कारण तिकडे बघा पाणी यायला लागला. कुणाला गेलाय तिकडे पाणी आणायला, म्हणजे आपल्याला जे खुबे बॉईल करायचे आहेत त्यासाठी. काढून घेऊ म्हणजे पेटेल चांगलं. खेकडे आहे ना इकडे मोडून घेऊ. खेकडे बघा इकडं खेकडे मोडून घेतलेत आपल्याला, 4-5 खेकडे मिळालेले त्याचे इकडे मोडून घेऊ. आणि खुबे आहे ना इकडे बॉईल करायला ठेवू. पहिले सोबत झाली, जास्त नको लाव. नाही हे लावले फक्त. तू मांदा त्यात टाक, मांदा काढून. कसं हा मांदा ते इकडं हे आहेत ना, हा मांदा काढ. नाही का आहेत ना ह्याच्यात मांदा काढ फक्त. मांदालेले आहेत चांगल्या खेकड्या, त्या घ्यायच्या. थांबा परफेक्ट. पण खूप बघा मस्त बॉईल करायला ठेवलेत. ह्या कोपऱ्यात ठेव इकडं, दिसतील असे खायला पण भारी वाटतात. ते गेला खाली. जाऊ दे. नाही इकडे गेले रे. तू पण इकडे फिरवतो, तू तिकडे फिरवतो. काटा बघ तुला कोटा काट. शेवरीचा काटा आणतात. आणि इकडे खूप आपले शिस्त आहेत, बॉईल होत आहेत. आणि ही बघा किती वारा बघा किती आहे. अजिबात आहे ना, नुसतं जागेवर थांबत नाही बघा. एवढा वारेला स्पेशल आहे. आणि त्याच्यामुळं आग आहे ना इकडे तिकडे होते. खूपे पण बॉईल व्हायला भरपूर टाईम लागेल असं वाटतं. पाणी तरी गरम झालं काय? हां पाणी गरम झालंय, पाणी गरम झालंय थोडासा वाटतंय. काय बोल एकदम मस्त वाटतंय. त्या आंगडा शिजला असतील ना. अंगडा भरलेला आहे काय? भरलेला आहे मस्त आहे. कुणाला पण तिकडे खातोय. कुणाला पण तिकडे खातोय. तो कुठे गेला तिकडे माहीत बाबा. काटा आणा नको. म्हणजे रस्त्यामधले आंगडे आणि ह्याच्यामध्ये लय फरक. आणि हे खायला भारी वाटतात. लहान आंगडे आहेत, एवढे पण मोठे नाही आहेत, पण खायला भारी. आता पण भरलेले आहेत थोडेफार. जबरदस्त. छत्रीला कोण देव. पाऊस बघा जोरदार आला. खाली धरायला लागेल ना छत्री. हो ना, खालच्या लेवलने नाही झाला बहुतेक, बॉईल झालाय. आपण अरे मग कॉईल पेपर आहे, त्यातच बनवायचं आपल्याला. पाऊस जाईपर्यंत मस्त इकडे बघा आराम करतायत. पाऊस बघा कसला आलाय जोरदार. इकडे ठेवलाय आपण छत्री. राहील का छत्री? रिस्त आहे ना असे चालू ठेवू आपण. आणि पाऊस जायची वाट बघू, त्याच्यानंतर आपल्याला बनवायचं आहे. तर खुबे बॉईल व्हायलाच बघा किती टाईम गेलाय भरपूर. कारण वारा एवढा सुटतोय ना त्याच्यामध्ये खुबे, कारण त्याला आग भेटत नाही परफेक्ट एकदम. भांड्याला आग एकदम परफेक्ट भेटत नाही, त्याच्यामुळे खुबे आहे ना बॉईल व्हायला भरपूर टाईम लागणार आहे अजून. आणि त्यातल्या त्यात आहे ना पाऊस बघा किती आलाय, भरपूर पाऊस आलाय.
इकडे बघा आरामात बघा बसले. पिक्चर बघत होतो. बघ पिक्चर. चांगला पिक्चर मस्त बघत होतो. बोलो कोणाला. आता कोणी आलं आता चौकात आहो आपण. नाही मला वाटतं घरी आहे ना हा तेव्हा. वय तुला वाटलं घरी आहेस. एवढा विसरला. सांगा मग तू. अरे नाही घरी घरी असल्यावर तू पिक्चर बघतो ना. अशा व्हिडिओ बघत असतो ना माहिती आहे ना. झालं ते आता. झाले खुबे बॉईल. खुबे आहे ना बॉईल झाले. वरती बघा फेस निघाला त्याच्यामुळे खुबे बॉईल झाले. सागाची पानं घेऊन चाललोय चुलीवरती. कारण काय माहिती आहे पाऊस खालून डबल येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण खुबे तर तयार झाले. त्याच्यामुळे आपण हे नाही ठेवायचे आहे. नुसतं असेच ठेवायचे चालू. त्याच्यामुळे आपण सागाची पानं वरती ठेवू. म्हणजे झालेत. आणि छत्री पण ठेवू काय. पाऊस आहे ना 2-2 मिनिटांनी येतोय पण जोरदार येतोय एकदम. इकडे असं पानं ठेवलं आपण वरती. बघा तिकडे छत्री पण कशी येते डायरेक्ट. इकडे खुबे. ओके मस्त वाफा सुटलेत बघा. गरम 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 खुबे. हे काढायचे आहेत आपल्याला. काटे आणले हे बघा. हे असे काट्याने काढायचे आहेत. असे खुबे काढून घ्या बघा. पहिलाच टाकला ना तोंडात. असे खुबे काढून घेऊ पटापट. काढणं पटापट असतो हा बघ. 1-1 मिनिटात किती नाही. हे बघा इकडे खुबे काढून झालेले आहेत. आणि हे बघा एवढे खुबे काढले आणि त्यातून एवढे निघाले. बऱ्यापैकी आहे तरी पण भरपूर आहेत. बरोबर आहे. इकडं बटाटे पण ह्याच्यामध्ये मिक्स करू. आणि खेकडे आहेत ह्याच्यामध्ये. जे आपण मगाशी खेकडे पकडलेत ते सर्व मिक्स. आणि आपल्याला तंदुरी करायची आहे ह्यांची. जबरदस्त लागते तंदुरी. बरेच वेळा ट्राय केले पण खतरनाक एकदम. तर ह्याच्यामध्ये पहिला आपण टाकणार आहोत मीठ. मीठ टाकून घेऊ पहिला. मसाला थोडा जास्तच टाकू. ओके तिथे ओके. तर असे झाले तयार आपले आजची कॉईल पेपर. आणि ते आपण टाकणार आहोत डायरेक्ट आगीमध्ये. तर बघा पाऊस आता जोरदार येतो एकदम. संपली फटी त्या आतमध्ये ठेवलं. ओके. आणि खालून पाऊस बघा परत कसला आलाय. लय जोरदार पाऊस आला आता. जामा झाला जोरात आता. तिकडनं ह्या साईडने पाऊस आता बघ काळा पूर्ण केलेला आहे. आणि चांगली आग पण लागली चांगली. म्हणजे आपण जे कॉईल पेपरमध्ये खुबे खेकडे बटाटे वगैरे सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये ठेवलेत. तर चांगलीच आग पण लागली. आणि खालना जो पाऊस येतोय ना जोरदार पाऊस येतोय. तर बघूया कसा होतोय पुढचा कार्यक्रम. कारण हा पाऊस जर लागला ना तर लवकर जाणारा पाऊस नाही असं वाटतंय मला. भरपूर जोरदार पाऊस आलाय. तर इकडे हा बघा चालू पण झाला पाऊस. छत्री उडायला लागेल.
काय करता पिक्चर. पाऊस जोरदार चालला मित्रांनो, जबरदस्त पाऊस, एकदम जोरदार पाऊस चालू झाला. आणि आता जो पाऊस चालू झालाय ना तो मला वाटतं लवकर जाणार नाही, कारण संध्याकाळचा टाइम आहे त्याच्यामुळे पाऊस जास्त उशीर टिकतो. बघूया हा पाऊस. आणि बाहेर मैन मामा बसलाय छत्री घेऊन, कारण इस्तो तिकडे चांगली पेटले आणि खुबे वगैरे आपण ते शिजायला ठेवलेत त्याच्यामध्ये. तर हे दोघं जण मस्त इकडे पिक्चर बघतायत. पाऊस निस्पाट बाहेर चालू आहे. अशा वातावरणात लय भारी वाटतं, एकदम भारी. वाटते ना गार एकदम, गार गार एकदम वाटतो. अरे हवा पण सुटली ना. महिना तिकडे भांडत वय गेलाय. आता थोडा पाऊस कमी झालाय तरी पण पाऊस परत येतोय डबल. येतात आता पाऊस चालूच आहे. जबरदस्त निकारे आहे, जबरदस्त झालेले. त्याच्यामुळे मस्त तयार झाले ते बघा. काढून घेऊ. पाणी घे, तू पाणी घे पटकन. इकडे घेऊन तंदुरी हे बघा मस्त पैकी शिजले, जबरदस्त. एकदम मस्त. एकदम मस्त चिकन सारखं वाटतं. कसा वाटतोय? एक नंबर. सॉलिड ना, चिकन सेम लय भारी. लय भारी ना. असा ट्राय करायला पाहिजे. बटाटा खाऊन बघ, पोपटीत दाट आहे. भारी वाटतं ना. बटाटा खाऊन बघ, पोपटीसारखा आहे एकदम. हे बघा बटाटे वगैरे आहेत ना एकदम परफेक्ट, एकदम शिजलेत बघा. मस्त बटाटा पण लागते ना. जे आपण बटाटे अशी पोपटीमध्ये वगैरे खातो ना तशी वाटतात, पोपटीमधले बटाटे वाटतात. अजून पाहिजे होतं ना. सॉलिड एकदम. खूप तर लय भारी झाले. बघितलं खाऊन? खाऊन नाही बघितलं, खेकडच खाल्ली फक्त. लय भारी. भारी ना. खुबे टेस्ट करून बघू, खुबे कसे झालेत. मस्त. एकदम जबरदस्त. खुबे पहिल्यांदाच बनवले, तो सॉलिड झालेत. तू ना सांगितलास कसे झाले? मस्त, पहिलाच बोललो. इकडे चांगला पण चांगला झाला. आणि बटाटीच खायला घेतला चांगली जा. असं शिजला पण एकदम मस्त, एकदम बरोबर. खेकडीची आंगडी. बटाटा खाऊन बघ. अरे एकदम पोपटी सारखं वाटतं. गरम गरम जरा आज शेकवून घेऊ. कालोख होईल आता थोड्या वेळातच. करापली बघू दे. जी बरं चिपकलं बघ. बटाटा राहिलेला दाखव. दे जरासं दे, चल. ही ओली फाटी लावलेली ती पण चांगलीच पेटले. तर मस्त वाटतंय अशा वातावरणात, जबरदस्त. बघा आवाज बाजूला बेडकांचा वगैरे आवाज येतोय आणि बारीक बारीक पक्ष्यांचा आवाज चालू आहे. आणि अशामध्ये आपण चौघेजण म्हणा तर आणखीन भारी वाटतंय, कारण आपण गावापासून एवढे लांब आलो आहे ना, भरपूर म्हणजे भरपूर. यायलाच आपल्याला 1 तास जास्त गेला आहे. आणि ही एवढी मलशी भारी आहे ना, जबरदस्त. आणि इथून किती मोठा जंगल आहे ह्या साईडला, पूर्ण गोल, आणि मधीच ही जागा आहे अशी. कोणी नाही दे. हा काय करतोय? चपात्या लाटतोय. संध्याकाळला चपात्या बनवल्या नाही, नंतरला चपात्या बनवल्या नाही ना.
अरे याला जाम झोप आली. चला झोपूया, चौघांना जागा होईल आरामात एकदम. चला पूर्ण कालोख झाला तर एकदम भारी वाटला. म्हणजे खुबे पकडले, खेकडे वगैरे आपण मस्तपैकी बनवले फॉईल पेपरमध्ये आणि एवढे जबरदस्त झाले ना, जबरदस्त एकदम. हे बघा इकडे झोपले पण, ती मी पण झोपतो कारण भरपूर झोप पण आले आणि पूर्ण कालोख पडला आणि अशा शांत वातावरणात एकदम भारी झोप लागेल.